क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अकोला येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर बार्शी टाकळी पोलिसांचा रूट मार्च। गणपती विसर्जन आणि ईद मिलादुन्नबी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बार्शी टाकळी पोलीस ठाण्याने रूट मार्च काढला आहे। पोलीस निरीक्षक श्री प्रवीण धुमाळ आणि PSI वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये PSI गोसावी आणि PSI अजय वानखेडे तसेच पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी, होमगार्ड, सैनिक त्यांच्या तुकड्यांसह रूट मार्चमध्ये उपस्थित होते। रूट मार्च सकाळी 11 वाजता सुरू झाला आणि संपूर्ण गावातून फिरल्यानंतर 11:30 वाजता पोलीस ठाण्यात पोहोचला। त्याचप्रमाणे सर्व पोलीस कर्मचारी दुपारी 12:30 वाजता कान्हेरी सरप गावात पोहोचले आणि तेथे रूट मार्च काढायला सुरुवात केली। ग्रामपंचायत कान्हेरी सरप येथे दुपारी 1 वाजता पोलिसांचा फौजफाटा पोहोचला। SHO प्रवीण धुमाळ यांनी महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून नागरिकांना सांगितले की हा सण नेहमीच शांततेत आणि उत्साहाने साजरा केला जातो। बार्शी टाकळी गाव नेहमीच हिंदू मुस्लिम बंधुता आणि एकतेचे प्रतीक राहिले आहे। येथे सर्व प्रसंगी सज्जन बनवले जातात आणि भविष्यात फक्त सज्जन बनवले जातील। पुढे बोलताना त्यांनी लोकांना सांगितले की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत आणि फेसबुक, व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडियावर अशा कोणत्याही पोस्ट करू नयेत ज्यामुळे कुणाच्याही भावना दुखावतील। अकोला SP अर्चित चांदक यांनी चालवलेल्या प्रहार मोहिमेद्वारे सोशल मीडियावर लक्ष केले जात आहे। जर कोणी याचे उल्लंघन करताना आढळले तर त्या व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। अंतर्गत दिनांक 5 तारखेला ईद ए मिलाद आणि त्यानंतर 7 तारखेला गणेश विसर्जन आहे। त्यानिमित्त आज बार्शी टाकळी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बार्शी टाकळी शहरामध्ये रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं। तसेच कान्हेरी सरप येथे सुद्धा रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं। सदर सण हे शांततेत पार पडावे असे मी आवाहन करतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।